जुन्नर तालुक्यातील आजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांची बैठक सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांच्याशी कथितरित्या अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करून असून या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांना धमकावणं अथवा दमदाटी करणं हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचं सांगत घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। आमदार शरद सोनवणे यांनी कथित वक्तव्याबाबत जाहीर माफी मागून ते मागे न घेतल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघाने दिला आहे। नमस्कार। खरं तर 2 दिवसापूर्वी शिवनेरी जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार शरद सोनवणे यांनी आमचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांनी एक रिपोर्ट सादर केला होता आणि या रिपोर्ट सादर केल्यानंतर त्या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट बनवण्यात आला। खरं तर अदानी प्रकल्प त्या भागामध्ये होतोय, त्या भागातील लोकांच्या या प्रकल्पाला विरोध आहे। त्यामुळे माझे त्या भागातील सर्व पत्रकार बांधव आम्ही प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांच्या मुलाखती घेत असतो। या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम करतोय। त्या भागातील सर्व संघटना देखील रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि या सर्व संघटनांना, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम मोफत आमचे पत्रकार बांधव करत आहेत। खरं तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांनी या प्रकल्पाला जास्तीत जास्त विरोध करावा। माजी आमदार असो, सामाजिक संघटना असो, सर्वांना एकत्रित करण्याचं काम चालू केलेलं आहे। खरं तर ते स्वतः देखील एक नागरिक आहेत, त्यांच्या भागात देखील ती जागा जाणार आहेत, त्यामुळे त्या प्रकल्पामुळे ते सुद्धा बाधित होणार आहेत, ही महत्त्वाची बाजू आहे। त्यामुळे ते प्रश्न मांडत असताना 2 दिवसापूर्वी आजनावळे या गावामध्ये प्रांताधिकारी, DYSP सर्व अधिकाऱ्यांसमेत या ठिकाणी बैठक लावण्यात आली। लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थित असताना सर्वांसमोर लोकप्रतिनिधींनी एका पत्रकाराला 15 ऑगस्ट नंतर तुझ्याकडे बघून घेतो, माझ्यावर अनेक कलमे दाखल आहेत आणि अजून एक वाढल, अशी धमकी देणे म्हणजे ही अशोभनीय भाषा त्यांच्या दृष्टीने आहे। खरं तर महायुतीचं सरकार आल्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून अशी भाषा बोलणे ही त्यांची संस्कृती योग्य नाही। पत्रकारांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत असताना ते वैयक्तिक कुणाचे प्रश्न किंवा वैयक्तिक तुमच्यावर काही आरोप केला असेल तर त्याबाबत तुम्ही बोलले असते तर ठीक आहे, पण तुम्हाला तुमची प्रसिद्धी न करता माजी आमदाराची प्रसिद्धी होत असल्याचा आपल्याला इगो झालेला असावा, राग अनावर झालेला असावा। म्हणून आपण भर सभेमध्ये सर्व अधिकाऱ्यांसमोर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधींनी अशी धमकी देणे हे चुकीचं आहे। खरं तर धमकी देणे म्हणजे जो गरजेल तो बरसेल काय असं म्हणतात, त्याप्रमाणे पत्रकारांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद शरद सोनवणेमध्ये नाही। कारण ते जरी त्यांच्या भाषेत, दादागिरीच्या भाषेत पत्रकारांशी बोलत असाल तर आम्ही देखील पत्रकार बांधव, आम्ही देखील शेतकऱ्याचे सुपुत्र आहोत, आम्ही देखील काही मरेल आईचे दूध पिलेलो नाही। त्यामुळे आमदारांनी देखील आपली भाषा सुधारावी। कारण आमदारांनी आरोप प्रत्यारोप करत असताना त्यांनी देखील तेथील खासदारांवर देखील आरोप केलेले आहेत। हा त्यांचा राजकीय भाग असू शकतो, पण पत्रकाराला भर सभेमध्ये जीवे मारण्याची धमकी देणे हे अशोभनीय आहे। याचा आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो आणि शरद सोनवणे यांना आव्हान करतो, आपण ज्या धमक्या देतात या धमक्या शिळ्याकडीला होत आलेला आहे। आपला इगो हर्ट होत आहे, कारण या अगोदर देखील या लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना दांडके याबाबत देखील अशी अवहेलना केली। त्यांना बोलण्याची भाषा योग्य नाही। आम्ही लोकप्रतिनिधी मानतो, जनतेतून तुम्ही निवडून आलेले आहात, 288 आमदारांमध्ये तुम्ही आहात, त्यामुळे माजी आमदार आम्हाला काही घेणं नाही। कारण माजी आमदार अतुल बेनके यांच्याबरोबर असलेले पत्रकारांचे संबंध, तुमच्याबरोबर देखील संबंध पत्रकारांचे चांगले होते, मात्र आपण अनेक ठिकाणी पत्रकारांच्या बद्दल अपशब्द वापरता, ही आपली संस्कृती योग्य नाही। आपण देखील लोकप्रतिनिधी आहात,
आणि प्रत्येकजण येत असतो. पत्रकार हा कायमचा असतो, लोकप्रतिनिधी हा 5 वर्षाचा असतो. आपण अपक्ष निवडून येण्यामध्ये देखील पत्रकारांचा वाटा आहे, हे मात्र विसरता कामा नये. मात्र धमकी देणे ही पद्धत योग्य नाही. अशा धमक्यांना आम्ही पत्रकार देखील घाबरत नाही. कारण ज्यावेळेस आमचे पत्रकार बांधव बाहेर जातात, एखादं वृत्तांकन करतात, त्यावेळी ते त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतात आम्ही परत घरी येऊ किंवा नाही. त्यामुळे अशा शरद सोनवणे यांनी केलेला सर्वांसमोर जी धमकी दिली, अशा धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि आमच्या माहिती व प्रसारण विभाग त्यांच्याकडेच आहे. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, आपल्या महायुती सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते विश्वसनीय मानले जातात, तरी आपण त्यांना समज द्यावी. आणि पत्रकारांबद्दल असे अपशब्द वापरणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करतो. कारण आम्ही घेणारे पत्रकार नाही, आम्ही देणारे पत्रकार आहोत. त्यामुळे धंदा मांडला का, धंदा कोणी मांडला हे आपण जाणून घ्यावं. धंदा मांडला, धंदा कोण करतं? कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या तोंडून ही भाषा बोलणं हे उचित ठरत नाही. आम्ही धंदे करणारे नाही, आम्ही समाजसेवा करणारे पत्रकार आहोत. समाजाचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, आम्ही मोफत सेवा देणारे पत्रकार आहोत. त्यामुळे आपण जे बोलतात ते चुकीचं आहे असं बोलू नये. कारण ही जुन्नर विधानसभा मतदारसंघ आणि शिवरायांच्या पावनभूमीमध्ये असलेल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे आपला इगो हर्ट झाला असेल, त्या इगो हर्ट आपण आपल्या पद्धतीने पत्रकारांना जवळ करून जर राहिलात तर पत्रकार देखील आपल्याला वर करतील. कारण आजपर्यंतच्या आपल्या राजकीय जीवनामध्ये पत्रकारांनीच आपल्याला मोठं केलेलं आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. मात्र आपण कोणत्या तरी वेगळ्या विश्वात वावरता आणि त्या पद्धतीने दिवसाढवळ्या ही भाषा आपण बोलता, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. कारण सुरेश वाणी हे एकटे नसून त्यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील मीडिया उभी राहील. कारण ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचं लिखाण त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल, त्यांनी आजपर्यंत केलेली पत्रकारिता ही त्या भागातील सर्वसामान्य जनतेला परिचित आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपण केलेलं वक्तव्य मागे घ्यावं. सुरेश वाणी यांची त्यांनी माफी मागावी अशी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असेल, त्याचबरोबर या सर्वच मंडळी करणार आहोत. पुनश्च एकदा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.